फायनली आपण पाहतोय हर्षवर्धनने जो काही डाव आखलेला असतो ऊर्जाच्या विरोधात, तो आता त्याच्या अंगाशी येताना दिसत आहे. कारण हर्षवर्धनचा मुलगा शौर्य आता त्याच्याच बापाला त्याची लायकी दाखवण्याच्या तयारीत आहे. इकडे हर्षवर्धनने जो काही डाव खेळलेला असतो त्यानंतर ऊर्जाला तुरुंगाची हवा खावी लागलेली असते. ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, ऊर्जा काळजी करू नकोस तू, मी आहे तुझ्या बरोबर. त्यावर शौर्य जे काही म्हणत असतो त्याकडे तर ऊर्जाचं अजिबातच लक्ष नसतं. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा मी तुझ्याशी बोलतोय. त्यावर ऊर्जा स्वतःशी बोलत असते, मला माहिती आहे शौर्य, तू मला या सगळ्यातून सोडवण्याचा प्रयत्न करणारच, कारण तुझं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. पण तुझ्या वडिलांनी, हर्षवर्धन सरांनी माझ्याबरोबर जो काही डाव खेळला आहे ना, तो मात्र मी सगळ्यांसमोर उघड करणारच आहे. हे सगळं आता ती स्वतःच्या मनात बोलत असते. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय आता शौर्य तिथे असलेल्या इन्स्पेक्टरशी बोलत असतो. इन्स्पेक्टर सरळ म्हणत असतात, तुमच्या ऊर्जाला आम्ही नाही सोडवू शकत. आणि अशातच आता थेट शौर्यने स्वतःशी फायनल केलेलं असतं, मला या सगळ्या प्रकरणाच्या विरोधात, कोणीही तो व्यक्ती असेल त्याच्या विरोधात कोर्टात जावं लागलं तरी मी जाणार आणि त्याला फरफटत माझ्या ऊर्जाच्या पायाशी आणणार. इकडे आपण पाहतोय आता कुमुदिनीने हर्षवर्धनला विचारलेला असतो जाब, काय आहे, काय चाललंय तुझं? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय झालं आईसाहेब, तुम्ही डिरेक्टली माझ्याकडे बोट दाखवून काय काय चाललंय तुमच्या मनात? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, विक्रांतच्या मरणामागे तुझाच हात आहे असं का वाटतंय मला? त्यावर विक्रांतचं मरण काय मी निश्चित केलं होतं का? मी मारलंय त्याला असं म्हणायचंय का आईसाहेब तुम्हाला? असं जेव्हा आता हर्षवर्धन म्हणतो त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, मी असं म्हणत नाहीये की तूच मारलंस, पण तू सगळं काही घडवून आणलं असशील असं मला वाटतंय. हे जेव्हा कुमुदिनीने म्हटलेलं असतं त्याच वेळेला हर्षवर्धन 2 मिनिटं थबकतो आणि तेच बरोबर कुमुदिनीने हेरलेलं असतं. त्यावर कुमुदिनी पुढे म्हणत असते, म्हणजे ऊर्जाला अडकवण्यासाठी तूच हा सगळा प्लॅन रचलायस असं मला वाटतंय हर्षवर्धन. आता कुमुदिनीने तर हर्षवर्धनला खडे बोल सुनावलेले असतात. हर्षवर्धन एकदम स्टाईल मध्ये वळतो आणि म्हणत असतो, आईसाहेब, आईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मागून वार करत नसतो. जे काही करायचं असेल ना ते मर्दासारखा समोरासमोर करीन. आता हर्षवर्धनने तर मूठ आवळत स्वतःला एकदम सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असतो निर्दोष. पण कुमुदिनीला थोडासा सांगसूक लागलेला असतो की या सगळ्या मागे हर्षवर्धन असू शकतो. इकडे आपण पाहतोय शौर्यने घरात येऊन आता तमाशा घातलेला असतो. हर्षवर्धनच्या बेडरूम मध्ये जात त्याला जाब विचारायला सुरुवात केलेली असते. हर्षवर्धन म्हणत असतो, वेड लागले का तुला? काय बोलतोयस तू हे? आणि माझ्याकडे बोट दाखवायची तुझी हिंमत कशी झाली? त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, तुम्हाला काय वाटलं त्या दिवशी चेस खेळताना मला काही कळत नव्हतं, पण माझ्या ऊर्जाला सगळं काही कळत होतं. तुमच्या मनात काहीतरी वेगळं चाललं होतं आणि माझ्या ऊर्जाने तुमचा तो वजिराला मारण्याचा जो काही प्लॅन राखला होता त्यानंतर तुम्ही दुखावलात आणि त्यानंतरच तुमच्या मनात वेगवेगळे प्लॅन तयार झाले. त्यावर मात्र आता मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धन काही बोलणार. तेवढ्यात तिथे शौर्याने हर्षवर्धनची गचांडी धरलेली असते आणि त्याला खेचत फरफटत खाली हॉलमध्ये आणलेलं असतं. हे सगळं आता लांबूनच विजयाने पाहिलेलं असतं. विजयाला कळून चुकलेलं असतं आपल्या नवऱ्याचा अपमान होत आहे. विजया लगेचच बोलत असते, ए दीड दमडीच्या शौर्य, काय चाललंय तुझं? कोणावर हात उचललायस तू? माझ्या माझ्या नवऱ्याला खेचत फरफटत खाली आणतोयस तू? आता तर बघ काय अवस्था करते तुझी. असं जेव्हा विजया म्हणते त्याच वेळेला शौर्य म्हणत असतो, मॉम, मॉम तुला माहिती नाहीये या माणसाने काय केलंय ते. त्यावर विजया म्हणत असते, माणूस काय म्हणतोस तू? मगाचपर्यंत डॅड डॅड करत होता, आता माणूस काय म्हणतोयस तू?
त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही म्हणणार, या माणसाला मी डॅड, या माणसाने माझ्या ऊर्जाला तुरुंगात टाकण्याचं काम केलंय, तिला खोटं अडकवण्याचं काम केलंय. हे सगळं ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, थांब, आता तुझी शुद्ध ठिकाणावर आणते. आणि विजयाने सानकन या शौर्याच्या कानाखाली दिलेली असते. शौर्य 2 मिनिटं सनसन फिरत असतो आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, मॉम, हे काय केलंस तू? आणि अशातच आता शौर्याला विजया म्हणत असते, जे मला खूप आधी करायला हवं होतं तेच मी केलं. आता हर्षवर्धनला समोर असलेला शौर्य हा खूपच चिडलेला आहे. आता त्याला आपण कोणत्याच परिस्थितीत समजवण्यासाठी काही केलं तरी तो समजून घेणार नाही, हे आता बरोबर समजलेलं असतं. लगेचच आता हर्षवर्धनने शौर्याला एक संधी दाखवलेली असते की आपण ऊर्जाला सोडवू शकतो, त्यासाठी तुला माझं ऐकावं लागेल. शौर्य म्हणत असतो, डॅड, काय बोलताय तुम्ही? हे तुम्हीच तिला अडकवलं आणि तुम्हीच तिला सोडवण्याची भाषा करताय. तुम्हाला काय वाटतंय, तुमचं हा डबल ढोलकी डाव मला कळणार नाही का? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य, तू ना अजून माझ्या वयात आलेलं नाहीयेस, त्यामुळे तुला माझ्यासारखं वागता येणार नाही. आता तुला सांगतोय ते ऐक. तुला जे वाटतंय ना ते नाहीये. या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी कोणीतरी आहे ज्याने हे सगळं प्रकरण अगदी तुझ्यासमोर नको त्या परिस्थितीत आणून ठेवलंय. शौर्य म्हणत असतो, डॅड, काय बोलताय तुम्ही? हे मला काही समजेल असं बोला. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, थांब, मी तुला सांगतो. हर्षवर्धनने काही पेपर्स काढलेले असतात आणि ते पेपर्स तो शौर्याला दाखवत असतो. शौर्य म्हणत असतो, डॅड, या पेपर्सशी मला काही घेणं देणं नाहीये. एक तर हे पेपर्स बाजूला फेका, नाहीतर मी सांगतोय ते ऐका. माझ्या ऊर्जाला पुढच्या 12 तासात तुम्ही या घरात आणलं पाहिजे, नाहीतर बघा, या घरातून तुमची हक्कलपट्टी करीन मी. शौर्यने असं म्हणताच मागून विजया म्हणत असते, ए शौर्य, जरा अतिच होतंय तुझं. तुला काय वाटतंय, तुझं लग्न झाल्यापासून तुझी जी काय बायको आहे ती काय जज आहे का, जिच्या मोठ्या खांद्यावर हात ठेवून तू मोठी मोठी बाता करतोस? त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही मॉम, पण समजव तुझ्या नवऱ्याला, त्याने जे काही केलंय ना त्यासाठी मी त्याला कधीच माफ करणार नाहीये. आता हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं की आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे शौर्याचा विश्वास पुन्हा आपल्याला प्राप्त करता येईल. इकडे आदित्याचा हर्षवर्धनला टोमणा असतो, बाबा, बाबा, तुम्ही जे काही केलंय ना ते खरंच चुकीचं केलंय हा. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आदित्य तूही? त्यावर लगेचच आदित्य म्हणत असतो, बाबा, मला असं म्हणायचंय, ज्या व्यक्तीने केलंय ना ते चुकीचं केलंय, पण त्या व्यक्तीला एक गोष्ट कळत नाहीये, तो स्वतः वकील आहे, त्याची 2 मुलं वकील आहेत, त्याची सून वकील आहे, त्याची आई वकील आहे. हे सगळं बोलून आता आदित्याचा चांगलाच पारा वाढलेला असतो. अशातच आता आदित्य म्हणत असतो, बाबा, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे, ती म्हणजे या घराची ऊर्जा सून आहे आणि याच घरातली ऊर्जा आज जर तुरुंगात असेल तर अपमान आपल्या सगळ्यांचा आहे, आपल्या सगळ्यांची लायकी निघते. तुम्हीच विचार करा, आतापर्यंत जहागीरदार ट्रस्ट म्हटलं की लोक फक्त आणि फक्त आपल्याकडे आदराने पाहतात, पण यानंतर आपल्याकडे लोक थुकतील, अक्षरशः आपल्या बाजूने चालणार देखील नाहीत. असं सगळं बोलून आदित्याने आपल्या ऊर्जाच्या बाजूने काहीतरी बोलण्याचा विशिष्ट प्रयत्न केलेला असतो, पण हर्षवर्धनला या सगळ्याशी काही घेणं देणं नसतं. अशातच आता कुमुदिनी तिच्या बेडरूम मध्ये स्वतःशी बोलत असते, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. ऊर्जा बरोबर या वेळेला फक्त एकटा शौर्य आहे, पण शौर्यला असं वाटायला नको की तो एकटाच आहे. ऊर्जा आणि शौर्यला या घरात आणणारी मी आहे. आता ऊर्जाच्या बाजूने कणखर उभं राहण्यासाठी मलाच काहीतरी केलं पाहिजे, असं म्हणत कुमुदिनीने किचन मध्ये जात आता तिथे असलेल्या दिव्याला म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता मस्त असा डबा तयार कर. त्यावर दिव्या म्हणत असते, काय चाललंय आई साहेब तुमचं? आता तुम्ही बाहेर जाऊन खाणार आहात का? हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, शहाणपणा करू नको, सांगितलंय तेवढं कर. आणि आता लगेचच दिव्याने डबा भरायला सुरुवात केलेली असते.
डबा घेऊन कुमुदिनी आता घरातून बाहेर पडलेली असते आणि हे सगळं आता तिथे असलेल्या विजयाने पाहिलेलं असतं. विजया म्हणत असते, काय ग दिव्या, आईसाहेबांनी नेमका डबा कोणासाठी नेलाय? त्यावर दिव्या म्हणत असते, खरं सांगू का सासूबाई, मला ना डाऊट आहे, पण बहुतेक त्या ऊर्जासाठी डबा घेऊन जात असतील. त्यावर आता विजया म्हणत असते, ना या आईसाहेबांचं काय चाललंय ना काय कळत नाही. आपल्या दुश्मनाच्या विरोधातच नेहमी उभ्या असतात. आणि अशातच आता थेट इकडे आपण पाहतोय तुरुंगात असलेल्या ऊर्जाला आता कुमुदिनी भेटायला आली आहे. हे जेव्हा ऊर्जाला कळतं त्यावेळेला तिला खूप बरं वाटतं आणि अशातच आता दोघांची भेट होते. तिकडे कुमुदिनी ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा, मी तुझ्यासाठी जेवणाचा डबा आणलाय आणि मी तुला खात्री देते, यातून मी तुला बाहेर काढीन, तुला अजिबातच काळजी करायची गरज नाहीये. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी, मला तुमच्याबद्दल अजिबातच शंका नाहीये, पण तुम्हाला एक गंमत सांगू का? हर्षवर्धन सरांनी माझ्या वडिलांबाबत जे काही केलं होतं ना, अगदी तेच ते यावेळेला माझ्या बरोबर करत आहेत. आता ऊर्जा बोलत असताना ऊर्जाच्या डोळ्यातून निघणारे अश्रू कुमुदिनीला अजिबातच सहन होत नसतात आणि कुमुदिनी ते अश्रू पुसण्याचा प्रयत्न करते. ऊर्जा म्हणत असते, आजी, आजी येऊ दे ते अश्रू, मला सुद्धा त्या अश्रूंची किंमत चुकवायची आहे. मी माझ्या बाबांना वचन दिलं होतं की यापुढे मी वकील जर झाले तर मी जनसामान्यासाठी लढेन आणि इथे सामान्य बाईसाठी लढताना त्यांनी मला यात अडकवण्याचा जो काही प्रयत्न केलाय ना, त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. हे सगळं ऐकल्यावर आता कुमुदिनी म्हणत असते, मला कळतंय ऊर्जा तुला काय म्हणायचंय, पण तू अजिबातच काळजी करू नको. हर्षवर्धनने हे सगळं जर केलं असेल ना, तर मी तुला खात्री देते, मी त्याची आई असली तरी मी त्याच्या विरोधात तुझ्या बरोबरीने उभं राहीन. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, आजी, खरं तर यावेळेला मी तुम्हाला काय बोललं पाहिजे हेच मला कळत नाही, पण मला जे काही वाटतंय ते मी बोलण्याचा प्रयत्न करते, तुम्ही फक्त समजून घ्या. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा, खरं तर तू खूप हुशार आहेस आणि तू समजूतदारही आहेस आणि मला खात्री आहे या सगळ्यातून लवकरच तू बाहेर येशील. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी, तुम्हाला फक्त एकच करायचंय. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, बोल ना, काय करायचंय मला? त्यावर ऊर्जा म्हणत असते, आता आत असताना माझ्या शौर्याची अवस्था अत्यंत कठीण असणार आहे. फक्त मी आत असेपर्यंत त्याला समजून घ्या, त्याच्या मनाची झालेली घालमेल त्याला भरून काढा. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा, तुला सोडवण्यासाठी जीवाचं रान करतोय तो. त्यावर हर्षवर्धनला तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला कमी समजू नका असं ऊर्जा म्हणत असते. त्याच वेळेला आता कुमुदिनी म्हणत असते, अगं तू हे विसरू नकोस की तुझी आजी सासू तुझ्या बरोबर असताना तुला इतर कोणतीही काळजी करायची गरज नाहीये. आता तर या संदर्भात तुला बाहेर काढण्यासाठी मलाच तुझ्या बाजूने आणि त्या हर्षवर्धनच्या विरोधात केस लढावी लागली तरी मी एका पायावर तयार आहे, असं जेव्हा कुमुदिनीने म्हटलेलं असतं त्याच वेळेला ऊर्जाला चांगली ऊर्जा मिळालेली असते. इकडे आपण पाहतोय आता शौर्य हा तुझ्या पाठीमागे ठामपणे उभा आहे, तुझ्या पाठी तुझी बाजू मांडतोय तो, पण स्वतःच्या डॅडशीही झगडतोय तो. आज तर त्याने हर्षवर्धनला फरफटत खाली आणलं होतं आणि तुझ्या या सगळ्या प्रकरणाबद्दल जाब विचारला होता, पण शेवटी तो मुलगा आणि तो बाप, शेवटी मुलगा कमजोर पडला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही आई कमजोर पडणार नाही. ही आई त्या हर्षवर्धनला त्याची लायकी दाखवून देईल. तो जर चुकला असेल तर त्याला त्याला बरोबर वठणीवर आणण्याचं काम ही कुमुदिनीच करणार. आणि अशातच आपण पाहतोय आता विजया दिव्यावर चिडलेली असते. ती म्हणत असते, काय गे फटाकडी, तुला काय गरज होती आईसाहेबांना डबा भरून द्यायची? त्यावर दिव्या म्हणत असते, अहो सासूबाई, असं काय करताय, तुम्हीच विचार करा, जर मी डबा भरून दिला नसता तर त्यांनी स्वतःहून भरला नसता का? हे सगळं ऐकल्यावर विजया म्हणत असते, स्वतःहून भरला असता. अच्छा बरं, त्या डब्यात काहीतरी मिसळायचं ना, त्या ऊर्जाला काहीतरी चक्कर बिक्कर येऊ द्यायची. त्यावर दिव्या म्हणत असते, आईसाहेब, इतकंही वाईट वागू नका, बहीण आहे ती माझी. असं सगळं ऐकल्यावर विजया म्हणत असते, अच्छा बहीण आहे तुझी, आता तुला बहीण आठवते का? जेव्हा स्वतः तू तिच्या विरोधात बोलतेस त्यावेळेला तुला काहीच वाटत नाही का? आता असं तसं बोलून
डोकं फिरवणाऱ्या विजयाला मागून हर्षवर्धन म्हणत असतो, विजया गप्पा बस, तुझा आवाज वरपर्यंत येतोय आणि तुला वठणीवर आणण्यासाठी मला माझ्या बाजूने आता प्रयत्न करावा लागेल. इकडे हर्षवर्धनला आता शिर्केचा फोन आलेला असतो. हर्षवर्धन शिर्केचा आलेला फोन उचलतो. शिर्के म्हणत असतो, काय चाललंय वकील साहेब? अहो ती ऊर्जा आता तुरुंगात गेली ना, आता सेलिब्रेट करायची वेळ आहे, या आपण जरा बसूया. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के सेलिब्रेट आता नाही, ज्या वेळेला तिला फायनली शिक्षा होईल त्यावेळेला करू आपण सेलिब्रेट. त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, म्हणजे अजूनही तुम्हाला डाऊट आहे का ती बाहेर येईल म्हणून? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अहो जरा तरी विचार करा, माझी आई साहेब जर त्या ऊर्जाच्या बाजूने असेल तर शक्यता आहे येत्या काळामध्ये ती बाहेर येऊ शकते, आणि जर ती बाहेर आली तर माझी बाजू आणि तुमची बाजू कायमस्वरूपी नेस्तनाबूत होणार. हे सगळं ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, वकील साहेब असं काही झालं नाही पाहिजे. माझी आमदारकीची कारकीर्द मला अशीच पुढे चालू ठेवायची आहे, बघा विचार करा. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, माहिती आहे मला, त्यासाठी मला थोडा वेळ द्या, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सांगतोय तोपर्यंत विक्रांतला बाहेर काढायचं नाही. हे सगळं ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, काळजीच करू नका, त्याला अंडरग्राऊंड केलंय मी. आणि अशातच मागचा पुढचा विचार न करता आता हर्षवर्धन म्हणत असतो, चला मग तर आता आपल्याला या सगळ्या प्रकरणातून कोणीही अगदी सपशेल प्रमाणे वेडं करण्याचा विचार देखील मनात आणू शकत नाही. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेत आणखी काय वेगळं पाहायला मिळू शकतं, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.